उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यवतचा आढावा घेतलेला आहे। दादा, शांततेचं आवाहन केलेलं आहे आपण दौंडकरांना, यवतकरांना, यवतकरांना सर्वांनाच आम्ही शांततेचं आवाहन केलेलं आहे। सगळ्यांनी सहकार्याची भूमिका घ्यावी अशा पद्धतीने विनंती पण केलेली आहे। संपूर्ण पोलीस बंदोबस्त अतिशय चांगल्या पद्धतीनं लावलेला आहे। सगळे सतर्क आहेत। वरिष्ठ पुलारींच्या सहित सगळे अधिकारी, गिल म्हणजे सगळेच जण, एसपी, ॲडिशनल एसपी सगळे इथं आहेत। सगळं होईल व्यवस्थित असं मला काही लोकांना अटक केलेली आहे सगळं नाही। त्याच्यामध्ये ते आत्ताच्या नाही, उद्याच्याला कायदा सुव्यवस्था योग्य राखण्याच्या करता जी काही खबरदारी घेतली पाहिजे ते पोलीस यंत्रणा घेणार। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सगळ्या प्रकरणी आता दौंडकरांना आणि यवतकरांना शांततेचं आवाहन केलेलं आहे। या सगळ्या घटनेनंतर कुणीही कायदा हातात घेऊ नये असं देखील आवाहन केलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल असं अजित पवारांचं म्हणणं आहे। कॅमेरामन नागेशसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, यवत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।